नमस्कार विद्यार्थ्यांनो, बुककीपिंग आणि अकाउंटन्सी या विषयात आज आपण एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना समजून घेणार आहोत. सॉल्व्हंट आणि इन्सॉल्व्हंट म्हणजे काय? एखादी व्यक्ती किंवा व्यवसाय ज्याची मालमत्ता कर्जापेक्षा जास्त आहे. सॉल्व्हंट म्हणजे दिवाळखोर नसलेला व्यक्ती किंवा व्यवसाय, म्हणजेच ज्याच्याकडे एवढी मालमत्ता आहे की तो आपली सर्व कर्ज फेडू शकतो. उदाहरण, समजा श्री रामकडे इंडियन रुपी 10 लाखाची मालमत्ता आहे आणि त्याच्यावर इंडियन रुपी 6 लाखाचं कर्ज आहे, तर तो सॉल्व्हंट आहे. सोप्या भाषेत, ज्याच्याकडे पुरेशी मालमत्ता आहे तो सॉल्व्हंट. एखादी व्यक्ती ज्याचं कर्ज त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त आहे. इन्सॉल्व्हंट म्हणजे दिवाळखोर व्यक्ती, म्हणजेच ज्याच्याकडे पुरेशी मालमत्ता नाही आणि जो आपलं संपूर्ण कर्ज फेडू शकत नाही. उदाहरण, समजा श्री लक्ष्मणकडे इंडियन रुपी 2 लाखाची मालमत्ता आहे, पण त्याच्यावर इंडियन रुपी 5 लाखाचं कर्ज आहे. म्हणजे तो इन्सॉल्व्हंट आहे. सोप्या भाषेत, ज्याच्याकडे कर्ज जास्त आणि मालमत्ता कमी तो इन्सॉल्व्हेंट. सॉल्व्हंट आणि इन्सॉल्व्हंट तुलना. सॉल्व्हंट, इन्सॉल्व्हंट. मालमत्ता जास्त कमी, कर्ज कमी जास्त. स्थिती, कर्जफेडीची क्षमता आहे दिवाळखोरीची स्थिती. विद्यार्थ्यांनो, तुम्ही भविष्यात व्यापारी असाल, उद्योजक असाल किंवा सध्या केवळ शिकत असाल. पण ही संकल्पना समजून घेतली की भविष्यात आर्थिक नियोजन सोपं होईल. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचा चॅनल लाईक, कमेंट, शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. Thank you for watching.